ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। पूज्य श्री अमृतचंद्राचार्य विरचित पुरुषार्थ सिद्ध्युपाय ग्रंथातील 16व्या श्लोकावर आज स्वाध्याय प्रारंभ होत आहे। 15व्या श्लोकात आचार्यांनी सांगितलेलं आहे, प्रयोजनभूत 7 तत्वांचं स्वरूप आणि त्यातही निजतत्व म्हणजे आपला आत्मा, त्याचं स्वरूप समजून घ्या। तेही कसं? विपरीत अभिनिवेश, हठाग्रह, अज्ञान याचा त्याग करून वस्तुस्वरूपाची ओळख करून घ्या। एकदा आपल्या आत्म्याचा त्रिकाली ध्रुव स्वभाव आपल्याला कळल्यानंतर आपलं काम काय राहिलं? त्या स्वभावाच्या प्राप्तीचा पुरुषार्थ करणं, आणि तो पुरुषार्थ याचाच अर्थ मोक्ष पुरुषार्थाची साधना। ती साधना करताना रत्नत्रय स्वरूप धर्माचं भान कधी सुटू द्यायचं नाही। वस्तुस्वरूप भगवंतानी जे सांगितलं ते श्रद्धेनं स्वीकारलं, सम्यक दर्शन प्राप्त झालं। जिन्वाणीचा स्वाध्याय करून यथार्थ ज्ञानाचा विकास करून घेत गेलो, सम्यक ज्ञानाची चढती श्रेणी सुरू झाली आणि त्याच्याबरोबर आपल्या खऱ्या स्वरूपात स्थिर राहण्याचा प्रयत्न करणं, याचं नाव सम्यक चारित्राची साधना। मग हा मार्ग एकच आहे, त्याचं पालन 2 स्तरावर करणारे जीव आहेत। मार्ग 1, टप्पे 2, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर। ज्यांना स्वास्थ्य अनुकूल आहे, मनोनिग्रह मोठा आहे, सहनशीलता प्रचंड आहे, शरीरात कोणतीही विकृती नाही, अंगोपांगात कमी जास्तपणा नाही, उत्तम कुलात जन्म झालेला आहे, देश जाती कुल निर्दोष आहेत, अशा मुमुक्षू जीवान सम्यक चारित्राची साधना करण्यासाठी उत्कृष्ट मार्ग गाठावा, धरावा, स्वीकारावा, आचरणात आणावा। तो मार्ग आहे मुनिपदाचा, महाव्रताचा, सर्वसंग परित्यागाचा। आणि ज्याला हे जमणार नसेल त्याला त्याच्या शक्तीनुसार श्रावकाची व्रत घेऊन पण साधना रत्नत्रयाचीच करायला सांगतात। आपल्या शक्तीनुसार आपण साधना करायची आहे।
जे झेपत नाही ते वेड्या धाडसानं, क्षणिक भावुकतेनं, स्मशान वैराग्यापोटी स्वीकारायचं नाही. पण शक्ती असेल तर बहाणेबाजी करून वैराग्याकडं पाठ फिरवायची नाही. आचार्य काय सांगतात पहा. अनुसरतां पदमेतत् करंबिताचार नित्यनिरभिमुखा एकांतविरतिरूपा भवति मुनीनां लौकिकी वृत्तिः. अनुसरतां पदमेतत् करंबिताचार नित्यनिरभिमुखा एकांतविरतिरूपा भवति मुनीनां लौकिकी वृत्तिः. आचार्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत की त्यांनी आपल्याला अचूक मोक्षमार्ग अचूक शब्दातून सांगितलेला आहे. रटफ करून, शब्द तयार करून काहीतरी सांगण्याचा आव आणलेला नाही. त्यांचा प्रत्येक शब्द अनमोल आहे, धातू अनमोल आहे आणि त्या धातूला लागणारे लावलेले जे उपसर्ग आहेत ते तितकेच मोलाचे आहेत. मूळ शब्दाच्या अर्थाला अधिक विशद करून, स्पष्ट करून सांगणारे आहेत. एतत् पदम अनुसरताम. कोणतं पद? रत्नत्रयाची साधना, रत्नत्रय धारण करणं. या पदाचं अनुसरण करणारे, रत्नत्रय धारण करणारे जीव कोण? महामुनिराज. त्यांची वृत्ती म्हणजे प्रवृत्ती, त्यांचं आचरण, त्यांची प्रत्येक क्रिया करंबिताचार नित्य निरभिमुखा. करंबित आचार याचा अर्थ पापक्रिया. पापक्रिया सहित आचरणापासून नित्य सातत्यानं निरभिमुख होणं. निर पहिला उपसर्ग, अभि दुसरा उपसर्ग आणि मुख सन्मुख होणं म्हणजे त्याच्याकडे लक्ष देणं. परांमुख होणं याचा अर्थ पाठ फिरवणं, परावृत्त होणं. आणि इथं काय सांगितलं? निर अभिमुखा. निर अतिशयतेनं, अभि सर्व दृष्टीनं, मुख काय करा? अतिशयतेनं सर्व दृष्टीनं त्याच्यापासून परावृत्त होणं. कशापासून? पापक्रिया सहित आचरणापासून निर अतिशयतेनं दूर व्हा. मुनींचं चारित्र्य, मुनींचा आचार विचार, त्यांच्या सगळ्या प्रवृत्ती कशा आहेत? पापक्रियांचा त्याग करणाऱ्या आहेत. ज्या आचरणात पाप मन वचन काय कृतकारित अनुमोदनेनं केलं जात नाही, अशा प्रकारची ती वृत्ती प्रवृत्ती आचार विचार उच्चार आहे. मग कसा आहे? एकांत विरतिरूपा. थोडं भोगात रमायचं, थोडं त्यागात रमायचं, असा तळ्यात मळ्यात ऊन सावली दगड का माती डबल गेम नाही.
एकांत रूपानं याचा अर्थ सर्वथैव. विरती रूप म्हणजे त्यागरूप आहे. मुनींचं चारित्र्य त्यागरूप आहे. पंचपापाचा त्याग करून 5 महाव्रत धारण करणं आहे. आणि त्या महाव्रत शब्दाचा अर्थच आहे 9 कोटीनं पापाचा त्याग. 9 कोटी म्हणजे काय? मन, वचन, काया, कृत स्वतः करायचं नाही, कारित दुसऱ्याकडून करून घ्यायचं नाही, अनुमोदित करणाऱ्याला वा छान झालं, मजा आली असं समर्थन करायचं नाही. अवतीभवतीचं जीवन जर पाहिलं, त्यातही विशेष करून हीन दर्जाला पोहोचलेलं राजकारण जर पाहिलं तर या गोष्टी लक्षात येतील. भले भले लोक देशहिताचा, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार मांडतात रयतेला आकर्षित करून घेण्यासाठी. पण त्याच्या आड त्यांच्या प्रवृत्ती काय आहेत हे जर समजून घ्यायला गेलो तर मग लक्षात येईल यांच्या अवतीभवती गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर आहे आणि त्यांच्या त्या प्रवृत्तीला खत पाणी घातलं जातं. स्वतः करायचं नाही, कारित अनुमोदित पद्धतीनं त्यांच्याकडून करून घेतलं जातं. परंतु क्षत्रचूडामणी ग्रंथात वादिवसिंह आचार्यांचं एक सूक्तिवाक्य आलेलं आहे. चित्रम जैनी तपस्या ही स्वैराचार विरोधिनी. परत ऐका, चित्रम जैनी तपस्या ही स्वैराचार विरोधिनी. जैन साधूंची तपश्चर्या कशी आहे? ज्या ठिकाणी स्वैराचाराला, स्वच्छंदीपणाला बिलकुल थारा नाही. आपण पाहतो साधू जीवन म्हणजे प्रत्येक समयाला उपसर्ग आणि परिशह सहन करण्याची मनाची तयारी, तेवढी स्वतःच्या शरीराबद्दल, जीविताबद्दल निस्पृहता. सीमेवर नियुक्त केलेले जवान युद्धावर जाताना कफन डोक्याला गुंडाळून जातात, तळहाती शीर घेऊन लढतात. कोणत्याही क्षणी शत्रूनं सोडलेला बाण, सोडलेली झाडलेली गोळी माझं जीवन संपवू शकते याची जाणीव ठेवून जातात. दीक्षा घेताना असाच विचार त्या मुमुक्षूनं, वैराग्य संपन्न जीवानं केला पाहिजे. कधी उपसर्ग येईल, कधी परिशह सहन करताना हे जीवन धोक्यात येईल. पण प्राणांचं मोल मोजून सुद्धा मी या दीक्षेचं पालन करीन, चारित्र्यापासून भ्रष्ट होणार नाही. इतका ज्याचा मनोनिग्रह आहे त्याच जीवानं ही वीरवृत्ती, वीरचर्या म्हणजेच महाव्रतांची दीक्षा ग्रहण करावी. मुनी दीक्षा, महाव्रती बनणं हा पोरखेळ नाही, फार मोठा पुरुषार्थ त्याला लागतो. जिनपद धारण करणं म्हणजे जिनलिंग धारण करणं आहे. समाजासमोर तीर्थंकरांचं रूप दाखवणं आहे. त्या जिनलिंगाचं महत्त्व जगात सर्वात श्रेष्ठ आहे.
आपण भाग्यवान स्वतःला समजूया की या पंचमकालात अर्धनाराच सारख्या 4थ्या नंबरच्या संहननाचे धारक आचार्य शांतीसागरांसारखे महान साधू होऊन गेले. त्या परंपरेतील अनेक दिगंबर मुनिराज आपल्याला पाहायला, दर्शनाला, प्रवचन ऐकायला उपलब्ध आहेत आणि त्यांचं ते यथाजात रूप पाहणं म्हणजेच जिनलिंग पाहणं आहे. मुनिदीक्षा म्हणजे जिनलिंग धारण करणं. ते केवलींचे लघुनंदन आहेत, छोटं रूप आहे. त्या महाव्रतधारींना आपण मनवचन कायेच्या शुद्धीपूर्वक त्रिवार नमोस्तु 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 करूया. मुनीनाम अलौकिकी वृत्ती ही. लौकिक आणि अलौकिक शब्दांचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. लोक अवतीभवतीचं जीवन ज्यांना आपण पाहतो ते जीव, त्यांचा विचार, आचार, प्रवृत्ती आणि त्यांची ती प्रवृत्ती लौकिक प्रवृत्ती आहे. ज्या लौकिक जीवनात तुझं माझं, कमी जास्त, हलकं भारी, हर्ष विषाद, ईर्ष्या, तुलना हे सगळं चालतं. पाहिजे ते मिळवण्यासाठी कपट केलं जातं. मिळालं तर मान कषायाचं पोषण, नाही मिळालं तर क्रोधाचा आवेश. प्रत्येक गोष्टीचा लोभ. आमचं तुमचं लौकिक जीवन हे असं कषायाने बरबटलेलं आहे. पण अलौकिक जीवन याचा अर्थ या सगळ्या सांसारिक प्रवृत्तीपासून स्वतःला दूर ठेवणं, वैराग्याच्या वाटेनं जाणं, जिथं फक्त आणि फक्त आत्मकल्याणाचा, स्वपरकल्याणाचा विचार आहे. वीतराग प्रभूंनी सर्वज्ञांनी सांगितलेल्या मार्गावरूनच जायचंय. दुसरं काही ख्याती, पूजा, लाभाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात, शिथिलाचारानं वागत, स्वच्छंदी बनत काही कमवायचं नाही. ती अलौकिकी वृत्ती, ते खरं चारित्र. पूज्यश्री अजितमती माताजी म्हणायच्या, गृहस्थाजवळ कवडी नाही तर त्याची कवडी किंमत नाही, आणि साधूजवळ कवडी असेल तर त्याची कवडी किंमत नाही. श्रावकाचं जीवन आरंभ परिग्रहात आहे. आजीविका, उपजीविका चालवण्यासाठी त्याला राजमार्गानं, न्यायमार्गानं व्यवसाय करावा लागणार आहे. घरदार, बायको, मुलं सगळं आहे. आणि मुनी कसे आहेत? एकटा जीव सदाशिव. त्या वीरचर्येचं पालन करताना त्यांचा विचार फक्त आणि फक्त आत्मकल्याणाचा आहे. संघस्थ, साधू, ब्रह्मचारी, आचार्य, उपाध्याय, मुनिराज, चतुर्विध संघ सर्वांच्या विषयी वात्सल्यभाव ठेवून स्वपरकल्याणाचं कार्य करत करत त्यांना फक्त आणि फक्त लौकिक जीवनापासून परांगमुख होऊन वैराग्याच्या वाटेनं जायचं आहे. आणि वैराग्याची वाट कशी आहे? जिथं फक्त
धर्मच करायचा आहे, धर्मच पाहायचा आहे, त्या पलीकडं काहीच नाही. आणि तो धर्म कसा? सम्यक दर्शनाच्या 8 अंगांचं पालन करत, सम्यक ज्ञानाच्या 8 आचार विचारांचं पालन करत आणि घेतलेल्या पदाला साजेस स्वतःचं जीवन जगत. फर्ड वक्तृत्व नसलं तरी चालेल, फार मोठं अनशन उमोदर्य तप नाही केलं तरी चालेल, फार मोठं रसपरित्याग तप नाही केलं तरी चालेल, पण जे पद धारण केलेलं आहे, जी व्रत घेतलेली आहेत, त्यात अतिक्रम व्यतिक्रम, अतिचार अनाचार, दोष न लावता आपल्याला कसं पुढं जाता येईल याची जागरूकता अत्यंत आवश्यक आहे, अपेक्षित आहे. या पंचम कालात आपण साक्षात अरिहंत पाहू शकत नाही, प्रतिष्ठित मूर्तीच्या रूपात त्यांना पाहतो. सिद्धांना पाहू शकत नाही, अमूर्तिक आत्म्याला काय पाहणार. पण 3 परमेष्ठी उपलब्ध आहेत, आचार्य, उपाध्याय आणि साधू. या 3ही परमेष्ठींचा मूलभूत आचार पहिल्यांदा साधू पदाचा आहे, 28 मूलगुणांचा आहे. आचार्य पद हे ज्येष्ठत्वाचं पद आहे, उपाध्याय पद मुनिपदासहित अध्यापकत्वाचं पद आहे. पण 3ही परमेष्ठींचा मूलभूत आचार साधू पदाचा आहे. आत्मकल्याणासाठी जे साधना करतात तेच साधू. त्या साधनेला समयसार ग्रंथात कुंद आचार्यांनी साधना राधना असे शब्द वापरलेले आहेत. तर त्या अलौकिक त्यागाची आपण सुद्धा भावना करूया. कदाहं संभविष्यामि पाणिपात्रो दिगंबरः. पाणिपात्र, पाणी म्हणजे हात, हात हेच ज्यांचं पात्र आहे ते दिगंबर आहेत, निरंबर आहेत, अपरिग्रही आहेत. अशा प्रकारचं साधुत्व, मुनिपद मला केव्हा प्राप्त होईल अशीच भावना अणुदेश अणुत्तर विमानातले देवसुद्धा करतात. आपणही तीच भावना करूया, त्या साधुत्वाला नमोस्तु करूया. साधुत्वातूनच देवत्व प्राप्त होणार आहे. 15व्या श्लोकावर जेव्हा स्वाध्याय घेतला त्या दिवशी एक होमवर्क सांगितलेलं होतं. दर्शन पाठातील एका श्लोकावरती. आणि तो श्लोक काय होता? अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष जिनेश्वर. आणि तुमच्या समोर एक प्रश्न ठेवलेला होता. आपण भगवंताला सिक्युरिटी गार्ड, बॉडीगार्ड म्हणून नेमलंय का? त्यांना सुपारी दिली का? ते आपले संरक्षण मंत्री आहेत का? कमरेला पिस्तूल, खांद्यावर बंदूक, पाठीवर बाणांचा भाता, हातात धनुष्य
असे आपल्या रक्षणासाठी सगळीकडं दिवस रात्र अनिमिष नेत्राणी न झोपता जागत जागत बसतात का? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? जे रूप आपण यापूर्वी भगवंताचं चर्चेत पाहिलं, भगवान कसे आहेत? निरायुध सुनिर्भयम विगत हिंस्य हिंसा क्रमात. भगवंतासमोर कोणी हिंस्य म्हणजे त्याला मारावं असं नाही. भगवान कोणाची भावहिंसा द्रव्यहिंसा करत नाहीत. त्यांच्याजवळ शस्त्र पण नाही, अस्त्र पण नाही. मग आता प्रश्न आहे, अशा निशस्त्र माणसाला शरण जाऊन त्यांच्याकडं संरक्षण मागून आपलं काय भलं होणार? रॉंग नंबर लागलाय का? नको तिथं संरक्षण मागायला जातोय का? आपण आपल्या मनाशी थोडी चर्चा करूया, चिंतन करूया. आणि जर असं संरक्षण मागणं चुकीचं असेल तर मग चत्तारी दंडकात जे सांगितलेलं आहे, अरिहंते शरणं प्रवच्यामि, त्याचं काय? आणि हा दर्शन पाठातला श्लोक केवळ दर्शन पाठात नाही, सगळ्या पूजा पाठात आहे, स्तोत्रात आहे, समाधी भक्तीत आहे. भल्या भल्या तार्किक वादिराज महामुनिराजांनी या प्रकारची भावना अत्यंत लढिवाळपणानं निरागसपणानं भगवंतासमोर व्यक्त केलेली आहे. मग हे सगळे आचार्य ज्यांनी छान छान स्तुती रचल्या ते भगवंताचे लाडके होते का? तुम्ही आम्ही नावडते दोडके आहोत का? नाही. वीतरागी या शब्दाचा अर्थच असा आहे, भगवान कोणाला वर देत नाहीत, नास्तिकाला शापही देत नाहीत. कोणावर अनुराग नाही, कोणाबद्दल द्वेष नाही. ज्या 18 दोषापासून ते दूर आहेत, त्यात राग, द्वेष, अनुराग, मोह हे सगळं आहे. आणि भगवान 18 दोषांनी रहित आहेत. मग अशा माणसाला शरण जाणं योग्य की अयोग्य? हा प्रश्न मोठा अवघड आहे. तुमच्या आमच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. उठल्याबरोबर देवदर्शन करायचं, झोपताना देवदर्शन करायचं, घरात लग्नकार्य झालं तरी तीर्थक्षेत्राला जायचं, आणि कोणाचा मृत्यू झाला तरी सुतकाचे दिवस संपल्यावर देवाचीच पूजा करायची, परत कुठंतरी देवाला जायचं. हा काय प्रकार आहे? इतकं का त्या दर्शनाचं स्तोम? हा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर असं आहे की भगवान प्रवृत्तीपूर्वक एकाकडं दुसऱ्याकडं तिनाकडं लक्ष देऊन मनात इच्छा बाळगून कोणाच्या रक्षणासाठी कोणाच्या अवतीभवती डावं उजवं वावरत नाहीत. परमवीतरागी पूजतो त्या पुद्गल मूर्ती आहेत. संस्कार केले अर्थात त्या वंद्य आहेत. साक्षात प्रभू सिद्धशिलेवर विराजमान आहेत. विदेह क्षेत्रात केवली भगवान आहेत. मग ते तिथं कोणाचं संरक्षण करतात का? नाही.
इथं रक्ष रक्ष जिनेश्वर शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा. भगवान कसे आहेत? पहिला मुद्दा, भगवान आमचे आदर्श आहेत. त्या आदर्शाबद्दल कमालीचा आदर, पूज्यता आम्ही व्यक्त करतो. आणि दुसरा मुद्दा, भगवान आमचे सर्वोत्कृष्ट अचूक मार्गदर्शक आहेत. ते कोणालाही गैरसल्ला देणारे नाहीत. ज्या आमच्या चुकामुळं आम्ही संसारात फिरतो आहोत त्याचं अचूक निदान करून ते आम्हाला सन्मार्ग दाखवतात. सन्मार्ग दाखवणं हेच सगळ्यात मोठं अभयदान आहे, ज्ञानदान आहे. आणि तोच रक्षणाचा खरा उपाय आहे. रामायणातली मंथरा, महाभारतातला शकुनी, एकच प्याल्यामधला तळीराम या भूमिका वठवणारी अनेक माणसं आपल्या अवतीभवती आहेत. ते हितचिंतक आहेत की आयुष्याचं नुकसान करणारे आहेत? आयुष्याचं नुकसान करणारे आहेत. त्यांचा सल्ला ऐकून या जगात कोणाचंही कल्याण ना चतुर्थ कालात झालं, ना आज होणार आहे, ना भविष्यकालात होणार आहे. भगवंतानी आम्हाला अजर अमर बनण्याचा मार्ग दाखवला. तेच खरं रक्षण आहे. आणि अशा उत्कृष्ट गुरूंच्या चरणी आम्ही कमालीच्या विनयानं, समर्पित भावनेनं आमच्या मनातली कृतज्ञता व्यक्त करतो. भक्त भगवंतासमोर अत्यंत निरागसपणानं आपल्या भावना व्यक्त करतो. भगवान, आपण माझं रक्षण करा. या ठिकाणी विनय गुणाचा, गुणानुरागाचा, भक्तीचा चरम प्रकर्ष आहे. नवस बोलून देव नवसाला पावणार नाहीत. रक्ष रक्ष जिनेश्वरम असं म्हणणं हा नवस बोलणं नाही, किंवा त्यांना सिक्युरिटी गार्ड म्हणून पगारी बिनपगारी नेमणूक केलेली नाही. ती अंतःकरणातली विशुद्धतम भक्ती भावना आहे. उपादान निमित्ताची वस्तू व्यवस्था सांगणारे कुंद आचार्य सुद्धा भगवंतांची, गुरूंची भक्ती करताना असाच विनय व्यक्त करतात. एकीभाव स्तोत्र, कल्याण मंदिर स्तोत्र, स्वयंभू स्तोत्र, महावीराष्टक स्तोत्र किंवा दशभक्ती पाठ काहीही काढून पहा. हे रचणारे महान ज्ञानी आचार्य आहेत. आणि ते भगवंताची भक्ती तितक्याच निरागसपणानं, निरागसपणा कुणाचा? बालकाचा. मनात कोणतं कपट नाही, छक्के पंजे नाहीत, लोभापोटी कोणाला गंडवणं नाही, कोणत्या कषायाचं पोषण नाही. ती निरागसता मनात ठेवून आचार्य भगवंताची स्तुती करतात, विनयानं शरण जातात. एकीभाव स्तोत्रात वादिराज आचार्य काय म्हणतात?
जानासि त्वं मम भवभवे यच्च यादृक् च दुःखं जातं यस्य स्मरणमपि मे शस्त्रवन्निष्पिनष्टि त्वं सर्वेश सकृप इति च त्वामुपेतोऽस्मि भक्त्या यत्कर्तव्यं तदिह विषये देव एव प्रमाणम. हे भगवन, मी भवाभवात जे दुःख भोगलं, ज्याचं स्मरणसुद्धा आज मला क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे, जणू शस्त्रानं तुकडे तुकडे केल्यासारखं आहे, ते सगळं तुम्ही जाणता. तुम्ही सर्वांचे स्वामी आहात, कृपावंत आहात. म्हणून तर मी भक्तीनं तुमच्या चरणी शरण आलो आहे. यत्कर्तव्यं तदिह विषये देव एव प्रमाणम. माझ्या दुःखाचा निचरा कसा होईल या बाबतीत भगवान आपण जे कराल ते प्रमाण. भगवंताला कर्तृत्व दिलं नाही, आत्यंतिक विनयानं चरणी शरण जाणं असा त्याचा अर्थ आहे. आणि तोच अर्थ या श्लोकामध्ये पूर्वसूरीने व्यक्त केलेला आहे. इतकी विशुद्धतम भक्ती आपण जर भगवंताची केली तर तो परिणाम विशुद्धीचा आनंद खूप फायद्याचा आहे. परिणाम विशुद्धी होते तिथं कशाय कमी होतात, लेशा निर्मल बनतात, पूर्वीच्या पापकर्माची निर्जरा होते, नवीन पुण्यानुबंधी पुण्याचा आश्रय होतो. ते पुण्य आपल्याला मोक्षाला जायला अनेक प्रकारची अनुकूलता प्राप्त करून देतं. म्हणून तर चत्तारी दंडकात म्हटलं, अरिहंते शरणं पवच्चामि. म्हणून केव्हाही देवदर्शन करताना हा श्लोक आपल्या मुखी आला पाहिजे. आणि समाधी भक्तीमधला आणखी एक श्लोक आपल्या अंतःकरणात असला पाहिजे. तव पादौ मम हृदये मम हृदयं तव पदत्वये लीनं तिष्ठतु जिनेन्द्र तावत् यावन् निर्वाण संप्राप्तिः. हे भगवन, तुमचे चरण माझ्या हृदयात विराजमान राहोत. माझं हृदय तुमच्या चरणी तल्लीन राहो, समर्पित राहो. पण हे कुठपर्यंत? 10-5 मिनिट नव्हे. यावन निर्वाण संप्राप्ती, मला निर्वाणाची प्राप्ती होईपर्यंत भवाभवात खऱ्या देवशास्त्र गुरूंचाच आधार मिळो, अवलंबन मिळो. म्हणूनच देवापुढं म्हणूया, अन्यथा शरणं नास्ति. भगवन, तुम्हाला सोडून अन्य सरागी देवदेवतांची भक्ती करायला मला जायचं नाही. जी चूक यशोधर राजानं केली, त्याच्या मातेनं स्वतः केली, त्याला करायला लावली, ती चूक इथून पुढं माझ्या हातून होऊ नये. भगवन, रक्ष रक्ष जिनेश्वर. ओम नमः.